आपल्याला काय कधीच नसावं वाटतं. आपल्याला दुष्ट जेणेकरून आपल्या मनामध्ये आपलं अंतःकरण खेदखिन्न होईल, क्लेश होतील, अशा प्रकारचं झोप उडून जाईल, या ठिकाणी मन जे आहे ते कावल्यासारखं राहील, अशी जी स्थिती आहे ती आपल्याला नको आहे. त्याला म्हणतात दुःख, त्याला म्हणतात दुःख असा शब्द आहे. ख म्हणजे आकाश आणि दु म्हणजे दुष्ट. या ठिकाणी सुष्ठू आणि दुष्टू, ते हे दुष्ट म्हणजे काय, जे आपल्याला नको वाटतं, जे आपल्या कल्याणाला विरोध करतं, अशा प्रकारचं आकाश म्हणजे आपल्या हृदय आकाश, आपल्या हृदयातलं मनाचं जे वातावरण, मनाचा जो आकार तो नसावा वाटतो, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे सर्व लोकांना दुःख निर्मुक्त अशा प्रकारचं सुख जे आहे, केवळ सुखाची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा ठेवून लोक सगळे प्रयत्न करतात, परंतु त्यांना कधीही कोठे काही एक आहे एक नाही, त्यांना ह्या दुःख संबंध रहित अशा सुखाची कोणालाही प्राप्ती होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जगी सुखी असा जगी सर्व सुखी असा कोण आहे. या जगामध्ये सर्व सुख प्राप्त झालेला कुणी आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय आहे, तर त्याच्याविषयी त्याच्या जीवनात दुःख तरी किती आहेत, तर 3 प्रकारची दुःख आहेत. एकाला म्हणतात आध्यात्मिक दुःख, एकाला म्हणतात आधिभौतिक दुःख, आणि तिसरं जे दुःख आहे ते अधिदैविक दुःख आहे. चांगलं आहे का याच्यामध्ये, तर दुःखाचे 3 प्रकार आहेत आणि या 3ही प्रकारच्या दुःखाने आपण गांजलेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या ठिकाणी लोक एक तर विषयात रंगून जातात, पार मरणापर्यंत विषयाच्या आसक्तीला सोडत नाही. जसा गुळ हा मुंगळ्याला आवडतो, त्याला अर्ध तोडून न्याला तरी सुद्धा तो त्या ढेपेला सोडत नाही, त्याप्रमाणे जे रंगलेले जीव आहेत विषयामध्ये, ते काही झालं तरी काय होईल ते होया शेवटी, पण विषय सुख सोडायला तयार नाहीत. बिचारे नंतर दुःखाच्या महान समुद्रामध्ये गटांगळ्या खात असतात, परंतु विषयात ते रंगलेले आहेत. आणि काही जे आहेत ते गांजले म्हणजे त्रिविध दुःखाने पिडलेले आहेत. त्रिविध दुःख म्हणजे कोणती, आध्यात्मिक दुःख, याचा अर्थ आहे आपल्या शरीराला होणारे रोग, त्याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. किंवा काही लोक जे मनोरुग्ण होतात, येरवड्याला ॲडमिट होतात, मग त्यांना शॉक ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्यांचं शरीर चांगलं असतं पण त्यांचं मन विकृत झालेलं असतं, त्यालाही पण आध्यात्मिक दुःख म्हणतात, त्याला आधी असं म्हणतात. तेव्हा ह्या आधी आणि व्याधी यांनी जे दुःख होतं त्याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. दुसरं दुःख आहे आधिभौतिक दुःख. असं आधिभौतिक दुःख म्हणजे आपल्यापासून काही नाही, पण दुसऱ्यापासून आपल्याला होणारं जे दुःख आहे. आज विनोदाने सांगतो, खरं घडलेलं. आम्ही दुपारी थोडं विश्रांतीला थांबलो आणि तिथं बाथरूममध्ये गेलो, तिथं भला मोठा विंचू निघाला एकदम. बरं तो इतका माझ्या दिशेने येत होता की आज मला कीर्तन करता आलं नसतं. याच्यामध्ये त्यांनी जर आम्हाला भेट द्यायची ठरवली असती, पण तो जवळ आल्यावर मी पाहिला. आता हे दुःख मी निर्माण केलेलं नाही, पण बाहेरचं जे दुःख असतं, विंचू, सर्प, व्याघ्र, शत्रू, अशा प्रकारची दुःख आहेत, त्याला आधिभौतिक दुःख असं म्हणतात. आणि ही आधिभौतिक दुःख आपल्याला येतातच की नाही, आपली इच्छा नसताना सुद्धा. काही दुःख जे असतात ती अधिदैविक दुःख असतात. अधिदैविक दुःख कशाला म्हणतात, आपण काय म्हणतो लोक की या ठिकाणी आमचं दैवच खोटं, म्हणजे याचा अर्थ अनेक प्रकारचं एकदम भूकंप होणं, करोनासारखी साथ येणं, अतिवृष्टी होणं, दुष्काळ पडणं, अशा प्रकारच्या भूकंप होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ते याला अधिदैविक दुःख म्हणतात. जगातल्या सगळी दुःख म्हटलं तर ही 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं. आणि हे 3ही वर्गामध्ये जरी असले 3 वर्ग, याच्या निवारणाचे उपाय आपण करत नाही का? रोग झाला तर औषध घेत नाही का? घेतो, पण आपल्याला किती जरी प्रयत्न केले आपण तरी रोग बरा होईलच असं काही सांगता येत नाही. बरा झाला तर पुन्हा होणार नाही असं नाही, बरं एक बरा झाला तर दुसरा होणार नाही असं नाही. म्हणजे या आध्यात्मिक दुःख किती जरी आपल्याला आली आणि आपण किती प्रयत्न केला तर ती तात्पुरती निवृत्त होतात, पण त्याची कायमची निवृत्ती होत नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एखादा मनुष्य आहे
त्याला एखादा मनुष्य आहे आणि तो हजामत करतो. हजामत केल्यानंतर ते म्हणतात ना, न्हावी उठला आणि खुंट फुटला. म्हणजे तो न्हावी बाबा बाजूला जात नाही तोपर्यंत ते केस वर डोकं काढतात. याचा अर्थ ही दुःख जी आहेत ही दुःख पूर्ण निवृत्ती त्याची होत नाही. तेच जर एखाद्या माणसाला टक्कल पडलं तर आता त्याला काही भीती आहे का? तसं आपल्या जीवनामध्ये हे जे दुःख तात्पुरतं जातं परत येतं, किंबहुना येण्यासाठीच जात असतं, कायमचं जात नाही. तर ते जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती जरी झाली तरी त्याला म्हणतात लयरूप निवृत्ती, तात्पुरती, तात्कालिक. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे एकदा गेलं दुःख का दुःख ते कैचे नये स्वप्नाशी. ते दुःख जे आहे ते आपल्या स्वप्नात देखील येणार नाही. आणि हीच आपली खरी अंतरंगातून मागणी आहे. तेव्हा या ठिकाणी ही जी त्रिविध दुःखाने होरपळलेले जे जीव आहेत त्यांना वाटतं की हे दुःख कायमचं निवृत्त व्हावं आणि आम्हाला परमानंद, ब्रह्मानंद, आत्यानंद, अशा शांतानंद असा आम्हाला प्राप्त व्हावं. प्रत्येकाची मागणी हीच आहे. पण आपण शांत मनाने विचार करत नाही म्हणून आपल्याला वाटतं का विषयात सुख आहे, विषयात सुख आहे. आपल्याला सुख पाहिजे, विषयातलं सुख पाहिजे असं आपलं मागणीत सुद्धा नाही. चांगलं जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल आपल्या की जेव्हा एखादा मनुष्य धनाचा लोभी आहे आणि त्याला वाटतं की धनातच सुख आहे, त्याला जर सांगितलं तुम्ही आता समजा 500ची नोट आहे किंवा आता सोनं घ्या तुम्ही काय 1.5-2 लाख रुपये तोळं, आणि त्याला सांगितलं की तू 15 दिवस न झोपता जेवढं सोनं मिळवशील तेवढे तुला देईल, तेवढं तुला देऊ. आणि जर ते दिलं नाही तर तुला उलट 5 तोळ्याचा दंड करून आम्ही परत तुला देणार तर नाही, 5 तोळे सोनं वसूल करू. आता तो सोनं मोजायला सुरुवात करील, मोठी मनाची उभारी धरील. पण एक दिवस 4 दिवसांनी 2 दिवसांनी येईल का तो म्हणतो की मला थोडं झोपू द्या, झोपू द्या असं तो म्हणतो. तेव्हा आपण म्हणायचं की तुला झोपता येणार नाही. तो म्हणतो फक्त 2 मिनिट तरी डुलकी घेऊ द्या, झोपायचं नाही, नाहीतर 5 तोळे टाक. तो म्हणतो 5 तोळे घे आणि तुझ्या सोन्याला आग लागू दे, मला झोपू दे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांगा त्याला सोन्याचं सुख पाहिजे का सुख पाहिजे? त्याला केवळ सुखच पाहिजे, सोनंच पाहिजे असं नाही. नाही तर तो झोपला असता का? जर झोपेतलं सुख रुपयाच्या सुखापेक्षा जास्त आहे तर परमात्मा प्राप्तीचं सुख किती अनंत पटीनं आहे. विठ्ठल तेव्हा हे जे आपल्यावर संकट येत राहतात, आध्यात्मिक आहे, अधिदैविक आहे, अधिभौतिक आहे, आणि अशा वेळेला जीवाने काय करावं? मनुष्य कावल्यासारखा होतो. तर ह्या दुःखाचं निवारण करण्यासाठी मनुष्याने काय करावं याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आलिया भोगासी, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालून या, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. देवावरी भार घालून या, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू, मग तो कृपा सिंधू
अशा दुःखाने गांजलेल्या जीवाला सांगतात, बाबा रे, या ठिकाणी तुला जे काही जीवनात येणारी त्रिविध प्रकारची संकट आहेत, हे नाही ना आपलं काय तर विको नाही, हां, तर या ठिकाणी जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होतात, तर ह्या दुःखांच्या निवृत्तीचं साधन काय करायचं याविषयी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि ते मार्गदर्शन असं करतात की जीवनामध्ये हे सुख आणि दुःख हे मनुष्याला अपरिहार्यपणा येणारे भोग आहेत. त्याचं कारण असं आहे की मनुष्य, त्याला सिद्धांत आहे आपल्या वेदामध्ये, त्याला कर्माचा सिद्धांत किंवा कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणतात. आपल्याकडं आपण रेडिओवर वगैरे ऐकतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हे कर्माचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत अलीकडच्या मनोविज्ञान किंवा ज्याला विज्ञान असं आपण म्हणतो, ज्याला भौतिक शास्त्र असं म्हणतात, ह्या लोकांना देखील पुनर्जन्म मान्यच करावा लागतो. आणि पुनर्जन्म मान्य करण्यासाठी सारख्या अनेक घटना केवळ भारतातच घडतात असं नाही, तर परदेशात पण घडतात. त्यामुळं आजकाल ते लोकसुद्धा पुनर्जन्म मानायला लागले. आणि प्रत्येकाचा वेगळा जन्म आहे. कोणी सुखी, कोणी दुःखी, हां, कोणी रोगी, कोणी निरोगी, अशा प्रकारचं, कोणी पुरुष, कोणी स्त्री, हां, या ठिकाणी कोणी रोगी, कोणी निरोगी. हे सर्व जे भेद आहेत हे कशामुळे आहेत याचा जर विचार केला तर याचा आपल्याला सिद्धांत मानावा लागतो की प्रत्येकाचं जसं ज्याचं कर्म असेल त्या कर्माचं फल हे अपरिहार्यपणे होतं. थोडक्यात सांगायचं झालं, थोडं लक्ष करून ऐका, की जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता होत असतो. कर्म केलं ना, मनुष्य कर्म करायला स्वतंत्र आहे. काय चांगलं करायचं का वाईट करायचं याविषयी देवाने ह्या मनुष्य शरीराला स्वतंत्रता देऊन ठेवलेली आहे. पण एकदा कर्म केल्यानंतर त्याचं फल काय भोगायचं याविषयी तुम्हाला स्वातंत्र्य नाही. ते फलदाता कोण आहे? सगळ्या प्राण्यांचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार त्याला फल देण्याचं स्वातंत्र्य, असं जो न्यायाधीश आहे तो न्यायाधीश वेद आहे किंवा तो ईश्वर आहे. आणि त्याप्रमाणे जसं मनुष्याने चोरी करावी की सत्कर्म करायला स्वतंत्र आहे, पण केल्यानंतर जर म्हटला की मला आता शिक्षा करायची नाही, आता तुला भारतीय जे शासन आहे ते शासनाचं जे दंड आहे तो तुला भोगावाच लागेल. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आता हे फळ काय असतं कर्माचं, त्या कर्माच्या फलाचा भोग म्हणजे काय नेमकं, थोडं सावधानतेने आपण थोडा विचार करा. जितका होईल तेवढा आपण त्याचा थोड्या वेळात, जेवढा आपला नियोजित वेळ आहे त्याच्यात करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल या कर्माचे दोन प्रकार केलेले आहेत, एक सत्कर्म आणि एक असत्कर्म. हां, त्या ठिकाणी सत्कर्म म्हणजे कोणतं? जे शास्त्राने सांगितलं ते करायचं. शास्त्राने सांगितलं की तुम्ही कलंजम मा भक्षयसो, तुम्ही मांसाशन करू नका. शास्त्र सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. या ठिकाणी तुमची आई, वडील, घरी आलेला पाहुणा आणि संत ही साक्षात देवाची रूप आहेत, त्यांची तुम्ही सेवा करा. शराब मा पिबस्व, या ठिकाणी मद्यपान करू नका. अशा प्रकारच्या सूचना आहेत. जे नका करू सांगितलं ते दुष्कर्म आहे आणि त्याच्यापासून अधर्म किंवा पापाची निर्मिती होते. आणि जे करा म्हणून सांगितलं त्याच्यापासून पुण्याची उत्पत्ती होते. तेव्हा हे पाप आणि पुण्य आपल्याला कुठं दिसलं का? कुठेही दिसलं नाही. परंतु हे शास्त्राने सांगितलं. ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, आपल्या इंद्रियांना करता येत नाही, इंद्रियांना जाणता येत नाही, अशा ज्या गोष्टी आहेत याचं प्रमाण आहे शास्त्र. शास्त्र म्हणजे वेद, की जो वेद मनुष्याच्या कल्याणासाठी, जेव्हा ही सृष्टी मानवसृष्टी देवाने निर्माण केली त्याबरोबरच ह्या मानवसृष्टीला दुःख निर्मुक्त सुख कसं प्राप्त होईल याचं एक कायद्याचं शास्त्र, त्याला म्हणतात वेद. तो वेद निर्माण भगवंतानी प्रगट केलेला आहे. आणि त्याची आज्ञा जो मानील तर त्याला पुण्य होईल, आणि त्याच्या आज्ञेचं जे उल्लंघन करील त्याला पाप मिळेल. आता ह्या पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. आणि मनुष्याला काय पाहिजे? सुख पाहिजे आणि दुःख नको आहे. त्याचं पहिलं उत्तर आहे की शास्त्र सांगतं, जर
जर तुम्ही निषिद्ध कर्म केलं नाही तर तुम्हाला पाप निर्माण होणार नाही आणि तुम्हाला दुःखही होणार नाही. आणि त्याच्यासाठी मात्र माणसाला सात्विक धैर्य असलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल पण आता हे कर्म करायला तर खूप कष्ट होतात, तुमचं हे काम नाही. या किती कष्ट जरी झाले तरी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी आहरसी. या ठिकाणी शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, घे म्हणितले या न म्हणावे, विषयही विरू. या ठिकाणी शास्त्र म्हणेल विष घ्या तर विषाला विष म्हणायचं नाही. शास्त्र जर म्हणेल या अमक्या गोष्टीचा त्याग करा तर राज्याचा सुद्धा त्याग करायची तयारी ठेवायची. आणि ही भारतीय संस्कृती आहे. ही विषय भोगामध्ये रममाण होणारी अशी ह्या ऋषीमुनींच्या आपल्या परंपरा नाही. आणि आपलं रक्त हे ऋषीमुनींचं रक्त आहे. त्याच्यामध्ये जो मनुष्य विधीचं पालन करील तर त्या ठिकाणी विधीने सेवन विषय त्यागाते समान. त्यांनी जर सांगितल्याप्रमाणे जरी आपण विषयाचा भोग घेतला परंतु शास्त्राप्रमाणे घेतला तर त्यांनी विषयाचा त्याग केल्यासारखा आहे. आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संन्यासी महात्म्याला लाजवील अशा प्रकारचं गृहस्थी जीवन धन्य शास्त्राला अनुसरून लोक जीवन जगलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनात येणारी जी दुःख आहेत ते सुख आणि दुःख म्हणजे काय आहेत नेमकं, तर त्याला असं सांगितलं की चांगलं लक्षात घ्या. सुख दुःख साक्षात्कार हा भोग हा असं म्हटलेले. जर आपल्याला भोग झाला विषयांचं कशावरून ठरवायचं, जर आपल्याला दुःख झालं तर आपल्याला पापाच्या फलाचा भोग झाला. जर आपल्याला आनंद मिळाला तर तो आपल्या पुण्याच्या फलाचा भोग झाला. म्हणजे भोग म्हणजे कधी झाला म्हणायचं, सुख किंवा दुःख यांचा साक्षात्कार झाला तरच त्याला काय म्हणतात भोग. विठ्ठल कदाचित हे विचार आहे आपल्याला, हे काय मनोरंजनासाठी चाललेलं चिंतन नाही. तुकाराम महाराजांनी आपल्याला त्याच्यासाठी सांगितलेलं नाही. त्यामुळे कधी कधी आपल्याला आळस येऊ शकतो, आपली बुद्धी थोडी कुंठी झाल्यासारखी होते. पण या ठिकाणी आपल्याला कधी ना कधी हेच ऐकावं लागेल आणि यातूनच आपल्या जीवनाचा खरा मार्ग जो आहे तो सुकर होईल. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे की एका मनुष्याने एका सावकाराकडून 100 रुपये घेतले आणि त्या 100 रुपये घेतल्यानंतर तो सावकाराला त्यांनी सांगितलं की मी अमक्या मुदतीत देईल. तो सावकार मागायला आला. त्यांनी सांगितलं सावकार आता माझी कंबर बसली, व्यवहार तोट्यात आलेत, मी देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं दिलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं दुसरं काही सांगा पैसे, पण मला 100 रुपये देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं की तू 100 मिरच्या खाव. मिरच्या खाल्ल्या तर माझे पैसे सुटले. त्या मनुष्याला वाटलं ठीक आहे थोडी होईल आग वगैरे, थोडी औषध घेऊ. त्यांनी सांगितलं देईल 100 रुपये तुमचे, 100 मिरच्या खाईल. खायला सुरुवात केली, 4-10 खाल्ल्या, जिभेचे दाह झाला, आग झाली. त्यांनी सांगितलं मी नाही खाऊ शकत, तुमचे थोड्याच दिवसात पैसे परत करतो. परत सावकार गेला. त्यांनी सांगितलं द्या. ते म्हणे नाही मी पैसे देऊ शकत नाही आणि मिरच्या सोडून दुसरं काही सांगा. त्यांनी सांगितलं तुम्हाला मला 100 कांदे घाल, 100 कांदे खाऊन दाखव. त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण कांदे केवढे निवडायचे त्याचा भाव वाढलेले असल्यामुळं या ठिकाणी पैसे जास्त न लागता याच्या ठिकाणी आम्ही छोट्या छोट्या बोऱ्या खाऊ. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, पण ते पण खाऊ शकला नाही. पुन्हा सावकार आला 3ऱ्या वेळेला. त्यांनी सांगितलं पैसे. तो म्हटला पैसे नाही, कांदा आणि मिरची सोडून सांगा. त्यांनी सांगितलं आता तुम्हाला 100 नालाचे जोडे मी मारील. त्याला वाटलं पाठीचं थोडं मार लागेल, मलम लावू, काही डॉक्टरला दाखवू, काय हरकत नाही, 100 रुपये भेटतील. 4-5 जोड टाकल्याबरोबर त्या नालाला खिळे असतात ते रुतले. त्याच्या पाठीचं धिरडं झालं आणि तो म्हणायला लागला सावकार मला वाचवा. ते म्हणे आता नाही, गिजा बिजा तिजा 100 रुपये दे. तर गेला कोणाकडून उसने आणले आणि ते दिले.
मग स्वामी महाराज म्हणायचे की जर 100 रुपये द्यायचेच होते तर उगीच खेटर कशाला खाल्ली, उद्या कांदे कशाला, मिरच्या कशाला. तसं आपल्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने सुख मिळवायचं असेल, दुःख निवृत्त करायचं असेल आणि आपलं जीवन निहाल करायचं असेल, त्याला ह्या संतांनी सांगितलेला जो उपाय आहे तोच उपाय आहे. नान्यहा पंथा विद्येते आयनाय. म्हणून कीर्तन मनोरंजनाचं साधन करू नये, ते आपलं आत्मकल्याणाचं साधन आहे. ती एक आपली साधना आहे. श्रवण ही अंतरंग साधन आहे. अशा श्रद्धेनं याच्यामध्ये प्रवृत्त झालं तर आपल्याला थोडाफार जो वेळ मिळतो त्या वेळात देखील आपलं निश्चित कल्याण होईल. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे, मग आता दुःख आलं तर काय करायचं. स्वामी महाराज म्हणायचे की दुःख आलं की माणसाला सुखापेक्षा दुःख आलं की आनंद वाटला पाहिजे. कारण का, दुःख हे पापाचं फल आहे आणि ते पाप भोगून संपवतं. आनंद झाला ना, आनंद कोणाचं फल आहे? आनंद कोणाचं फल आहे? पुण्याचं फल आहे. जसं तुम्ही आनंद भोगाल तसं तसं पुण्यक्षय होत जाईल. म्हणून स्वामी महाराज सांगायचे की मनुष्याला एखाद्या एअर कंडिशनच्या रूममध्ये राहण्यापेक्षा आयसीयूमध्ये राहण्यामध्ये तुला त्याला आनंद वाटावा, कारण आपल्या पापाचा क्षय होत आहे. तर त्याचं उपनिषद सांगतात, हे त्याचं आलेला आजारपणात जर तो असं समजेल की हा पापाचा नाश होत आहे, त्याला दुःख होत नाही, उलट त्याला आनंद होतो. विठ्ठल याच्यातून असं आहे की तो मनुष्य जो आहे त्याचं दुःख झालं का सुख झालं याच्यापेक्षा त्या दुःख हेच त्याचं तप होत असतं. विठ्ठल म्हणून याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये हे जे सुखदुःखाचे भोग होतात, तर या वेळेला मनुष्याने काय करावं, तर त्या काय करावं तर ते म्हणतात, ज्या अर्थी याच्यामध्ये फार मोठा विचार आहे आणि सर्व दररोज आपल्याला कळतंय, पण आपण शांत मनाने विचार करत नाही आणि केला तर आपलीच डोकं चालवतो. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत बसून जर आपण हा विचार केला तर आपल्याला परमात्मा कळतो नाही, आकळतो, एवढी योग्यता येते. आणि मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे जे सुखदुःखाचे प्रसंग येतात तर त्याच्यामध्ये आपण काय करावं नेमकं असं आपल्याला वाटतं. त्याचा एक विचार सांगतो, आपण बारकाईनं ऐकून घ्या. विठ्ठल असं आहे. बरीच लोक आपल्याला सांगणारी नास्तिक लोक आहेत की जी लोक म्हणतात की हे धर्माचा विचार, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म, स्वर्ग आणि नरक, धर्म आणि अधर्म, हे लोक जे देवधर्म हे जे शब्द आहे ना, तर हे देव म्हणणं ही भूलथाप एक प्रकारचे आहे. आणि हे पाप पुण्य म्हणणं, त्याच्यानंतर स्वर्ग नरक मानणं, ही लोकांना आपूची गोळी दिल्यासारखं आहे. विठ्ठल तर त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये ही जे सुखदुःखाचे प्रसंग येतात त्यावेळेला आपण काय करावं, तर यावेळेला त्यासाठी तुकोबार आहे या अभंगामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतात आपल्याला की हे बघा, तुम्हाला दुःख भोगावं लागलं ना, ते पापाचं फल आहे, सुख मिळालं ते पुण्याचं फल आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे. मग हे तुम्हाला टाळता आलं का? टाळता येत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अल्पशक्तिमान आहात, त्या भोग टाळण्याचं सामर्थ्य तुमच्याजवळ नाही. तुमच्याजवळ नाही का कोणाच जवळ नाही? कोणाच जवळ नाही. कर्मे राम वनवासा गेला. रामाला देखील या ठिकाणी वनवासा झालं. वियोग घडला सीतादेवी, कर्माने सगळे निर्वंश झाले. अशा प्रकारचा हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. तर त्याला एकच गोष्ट आहे की त्या कर्माचा फलाचा भोग तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. मग याच्यातून किती काही केलं तर बरं, हे कर्म तुम्ही जो फल भोगता ते आज केलेलं आहे का पूर्वी केलेलं आहे?
पूर्वी केलेलं आहे आणि पूर्वी केलेल्या कर्माचा फलाचा भोग तुम्हाला आज भोगावा लागतो. मग याचा अर्थ नुसतं आपण आलं का दुःख आलं का मान खाली घालायचं आणि घ्यायचं त्या मानेवर जोखड घ्यायचं असा त्याचा अर्थ नाही. ते सहन करायचं आणि त्याचा सिद्धांत असा आहे, जर पूर्वीचं केलेलं कर्म आता आपल्याला भोगावं लागतं, जर दुष्ट कर्माचं पाप फल भोगावं लागतं, तर या जन्मात आपण आता पाप केलं नाही आणि सत्कर्म अधिक केलं तर त्याचं फल आपल्याला पुढे भोगावं लागेल की नाही. याच्यात आळस शिकवला जातो की या ठिकाणी खरा पुरुषार्थ सांगितला जातो, पुरुषार्थ सांगितला जातो. पूर्वीचं फल मला जर भोगावं लागतं, मी आता असं कर्म करील का येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे. या जन्मात मी असं कर्म करील का जेणेकरून पुन्हा मला ह्या आईच्या गर्भवासात यावं लागू नये. विठ्ठल अर्थात हे ज्या कर्माचं फल आपल्याला देतं ते काय, ते कर्म तर इथं करून संपून जातं, त्याचं फल दुसऱ्या जन्मात मिळतं. हे ज्या शरीराने कर्म केलं ते तर इथंच पडून जातं. याचा अर्थ ह्या शरीरामध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, ते सूक्ष्म शरीर ह्या स्थूल शरीराला सोडतं आणि दुसरं ज्या योनीमध्ये आपल्या जसं कर्म केलं असेल त्या कर्माची फलभोगाची जी योनी आहे त्या योनीला आपल्याला जावं लागतं. विठ्ठल म्हणून हे कर्म करत असताना अजून एक गोष्ट सांगितली, चांगलं लक्षात घ्या. आपण नुसतं कर्म करायचं नाही तर ते कर्म ईश्वराला अर्पण करायचं. आपण जे कर्म करतो ते ईश्वराला अर्पण करायचं आणि ते कर्म करीत असताना मी ह्या कर्माचा कर्ता आहे असा अभिमान धारण करायचा नाही. त्या कर्मापासून मला अमकं फल मिळवलं असंही नाही. केवळ ही शास्त्राची संतांची आज्ञा आहे म्हणून ही कर्मरूपी पुष्प मी त्या ईश्वराला समर्पित करीत आहे अशा धारणेने कर्म करायचं. काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, जे काही करीतो देवा, जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे, ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना, ते सेवा समर्पे, ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही त्या जे जे आपण कर्म करतो ते शास्त्राप्रमाणे संतांनी सांगितल्याप्रमाणे करायचं आणि ती देवाची सेवा म्हणून करायचं हा एक संदेश दिला. आता एक आपल्या जीवनात असं घडतं की आता मी बोलतो आपणही ऐकता, पण मनुष्याला जेव्हा जीवनात दुःख येतं ते दुःख माणसाला मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. जरी पाप कर्म घडलं असेल तरी पण मला आता हे दुःख सहन होत नाही, हे दुःख हलकं व्हावं असं काही उपाय आहे का? तर तो उपाय तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, एक उपाय हा आलिया भोगाशी असावे सादर. जो भोग आपल्याला आलेला आहे तर आता त्याच्याविषयी आदराने त्याचा अंगीकार करावा. कारण आपण पूर्वी केलेलं कर्म आहे त्या कर्माचा फलभोग आपल्याला होतच आहे. पण मनुष्याला एवढ्यावर राह होत नाही, त्याला वाटतं पण नको. माणसं स्वप्नात जर एखादं दुःख झालं, काही घडलं वाईट अपशकून, तर कुठं सांगतात? तुळशीच्या कानात सांगतात. वास्तविक स्वप्न खोटं आहे का नाही? स्वप्न खोटे पण ते सुद्धा तुळशीच्या कानात सांगतात. तर मग मनुष्याला दुःख झाल्यावर ह्या दुःखाचं निवारण व्हावं असं वाटतंच. बरं स्वतः उपाय केले तर ते काही पूर्ण होत नाही. बरं दुसरे कोणाच्या द्वाराही ते पूर्ण होत नाही. झालं तर काय होतं? ते तात्कालिक निवृत्ती होते पण पूर्ण निवृत्ती तर काय होत नाही. तेव्हा आमच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक पूर्णपणे निवृत्ती व्हावी असं जर वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आलेले भोग भोगा, पण भोगत असताना ते भोग निवारण व्हावे असं तुम्हाला वाटलं तर हा सगळा भार देवावर घाला. मग तो आलिया भोगासी, आलिया भोगासी
प्रसाद